Dear student, in last video lecture, we have discussed the geometrical isomerism octahedral complex. म्हणजे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जिओमेट्रिकल आयसोमेरिझम ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स पाहिला होता आणि आपण ते आयसोमर तयार केले होते. दोन टाईपचे आयसोमर तयार केले होते, एक सिस आयसोमर आणि दुसरा ट्रान्स आयसोमर. इथून मागचे व्हिडिओ लेक्चर जे मी तुम्हाला जिओमेट्रिकल आयसोमेरिझम ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जे शिकवले होते ते चांगल्या प्रकारे पहा. आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आपण त्याला का बरं म्हणतो? कारण सेंट्रल मेटल ॲटम जो असतो त्या सेंट्रल मेटल ॲटमला किती लिगेंड्स अटॅच असतात? 6. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. ठीक आहे ना. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स म्हणजे 6 लिगेंड्स अटॅच असतात. कशाला अटॅच असतात? सेंट्रल मेटल ॲटमला. म्हणून आपण त्याला काय म्हणतो की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. तसंच आपल्याला आज इथे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स किंवा मग स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स हे पाहिजे आपल्याला. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. आता जिओमेट्रिकल आयसोमेरिझम टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स किंवा मग स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. आता आपण टेट्राहेड्रल जेव्हा म्हणतो आपण टेट्राहेड्रल, तर जसं आपण ऑक्टाहेड्रल म्हटलं होतं त्याच प्रकारे आपल्याला आता काय पाहायचं आहे? टेट्राहेड्रल. मग टेट्राहेड्रल म्हणजे काय? 4. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटमला जर 4 लिगेंड्स अटॅच असतील, 4 लिगेंड्स, तर त्याला आपण काय म्हणतो? टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. ठीक आहे. तुम्हाला मी समजून सांगणारच आहे. ठीक आहे. तर इथे पहा, आता मी तुम्हाला एक कॉम्प्लेक्स काढून दाखवतो टेट्राहेड्रलचा. आपण ह्या टेट्राहेड्रल का बरं म्हणतो? ती जिओमेट्रिक टेट्राहेड्रल का बरं आहे? तर सपोज सेंट्रल मेटल ॲटम जो असतो, सेंट्रल मेटल ॲटम, ह्या सेंट्रल मेटल ॲटमला किती असतात लिगेंड्स अटॅच? 4 लिगेंड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे 4 लिगेंड्स मी इथे अटॅच केले या फॉर्ममध्ये. ठीक आहे. लिगेंड 1, लिगेंड 2, लिगेंड 3 आणि लिगेंड 4. ठीक आहे. ह्याला काय म्हणतो आपण? टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. ठीक आहे. किंवा मग स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. 1 2 3 4 लिगेंड जर हे सेंट्रल मेटलला जर अटॅच असतील तर आपण त्याला काय म्हणतो? टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स किंवा मग स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. म्हणजे आपला आजचा जो टॉपिक आहे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम ऑफ द स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स किंवा मग टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. मग आता हा जो कॉम्प्लेक्स आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम तयार करायचं आहे. जसं आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ऑलरेडी शिकलो आहे किंवा डिस्कस केलेला आहे की सिस आयसोमर आपण कशाला म्हणतो आणि ट्रान्स आयसोमर कशाला म्हणतो. सेम कन्सेप्ट इथे वापरायचा आहे आपल्याला. मग आता मी तुम्हाला म्हटलं की सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम आपल्याला तयार करायचे आहे. मग आपण कसं तयार करणार? तर आता मी म्हटलं सिस आयसोमेरिझम तयार करू किंवा मग ट्रान्स आयसोमेरिझम तयार करू. आता ह्याच्यामध्ये ट्रान्स आयसोमेरिझम किती बनतील आणि सिस आयसोमेरिझम किती बनतील? आता ट्रान्स आयसोमेरिझम तुम्हाला माहिती आहे काय की अपोजिट साईडला जे आपण म्हणतो, अपोजिट साईड सेंट्रल मेटल ॲटम जो असतो त्याच्या अपोजिट साईड जे असतात त्याला आपण म्हणतो ट्रान्स आयसोमेरिझम. आणि एका लाईनमध्ये जे असतात अशा लाईनमध्ये त्याला आपण म्हणतो सिस आयसोमेरिझम. हे झालं त्याला म्हणतो आपण सिस आयसोमेरिझम. मग आता या सिस आयसोमेरिझम किती फॉर्म होतील? सिस आयसोमेरिझम पहिले पाहू आपण आणि ट्रान्स पाहू. ट्रान्स तुम्हाला सिंपल आहे. ट्रान्स म्हणजे काय? हे म्हणजे काय? 1 3 म्हणजे हा 1 हा 3 आणि 2 आणि 4 2 आणि 4 2 4 1 3 अपोजिट डायरेक्शन त्याला आपण म्हणतो ट्रान्स आयसोमेरिझम. मग आता सिस आयसोमेरिझम कसा करायचा? सिस आयसोमेरिझम म्हणजे काय? इथे पहा 1 4 1 2 2 3 आणि 3 4. समज तुम्हाला? म्हणजे 1 2 2 3 3 4 किंवा मग 1 4 हे काय झालं? सिस आयसोमेरिझम. एका साईडचे सर्व. म्हणजे कसं बघा 1 2 1 आणि 2 2 3 म्हणजे 2 3 3 4 3 4 आणि 1 4 म्हणजे 1 4. ठीक आहे. अशा प्रकारे जे काय मी तुम्हाला काय सांगितलं की बेसिक इन्फॉर्मेशन की स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स जो असतो त्या स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये आपण अशा प्रकारे सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम तयार करू शकतो.
जर आता मग आता एक्झाम्पल घेऊन तुम्हाला शिकवायचं झालं की स्क्वेअर प्लेयर कॉम्प्लेक्स जो असतो आपला, त्या स्क्वेअर प्लेयर कॉम्प्लेक्स मध्ये आपण सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम कसं तयार करायचं, ठीक आहे. पाहू आपण एक्झाम्पल घेऊन पाहू. मी पहिले एक्झाम्पल घेऊ आता. फॉर एक्झाम्पल MA2B2 MA2B2. आता मी मागच्या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं की MA2B2 म्हणजे काय करायचं नेमकं. M म्हणजे काय, M म्हणजे काय, सेंट्रल मेटल ॲटम. M जो असतो हा सेंट्रल मेटल ॲटम असतो. आणि A2 आणि B2 काय असतात, हे त्याचे काय असतात, लिगेंड्स असतात. आपण त्याला म्हणतो लिगेंड्स, ठीक आहे ना. मग आता हा A जो असतो, पहिला लिगेंड A लिगेंड हा नियर अबाउट न्यूट्रल लिगेंड्स असतो. आपण न्यूट्रल लिगेंड्स त्याला म्हणतो. न्यूट्रल म्हणजे काय की त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो, त्याला म्हणतो आपण न्यूट्रल लिगेंड्स. हा A. आणि B2 जो असतो लिगेंड, हा B2 लिगेंड जो असतो हा आयोनिक फॉर्म मध्ये असतो. आयोनिक फॉर्म म्हणजे कोणता फॉर्म, कॅटायन किंवा ॲनायन. त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो किंवा पॉझिटिव्ह चार्ज असतो. जनरली मेटल कॉम्प्लेक्स मध्ये लिगेंड्स वरती चार्ज हा निगेटिव्ह असतो, ठीक आहे, निगेटिव्ह किंवा मग न्यूट्रल. मग नंतर न्यूट्रलचे एक्झाम्पल तुम्हाला सांगायचे झाले, न्यूट्रलचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. पहिले एक्झाम्पल कोणतं न्यूट्रलचं, H2O, NH3, CO, ठीक आहे, NO. हे काय झाले, न्यूट्रल लिगेंड्स. हे नाव कसे आले, H2O, NH3, CO, NO, हे झाले न्यूट्रल लिगेंड्स. मग B2 साठी जर आपण आयोनिक लिगेंड पाहिलं, आयोनिक लिगेंड्स ज्याच्यावर चार्ज असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, जनरल निगेटिव्ह असतो. जर त्याला म्हणतात आपण काय म्हणतो, क्लोरीन मायनस, ब्रोमीन मायनस, NO2 मायनस. हे काय झाले, निगेटिव्ह लिगेंड्स. आणि हे काय झाले, न्यूट्रल लिगेंड्स. अशा प्रकारे आपण काय करतो की न्यूट्रल लिगेंड्स आणि आयोनिक लिगेंड्स हे तयार करू शकतो. आता तुम्हाला मी एक्झाम्पल द्यायचं, MA2B2 म्हणजे आता मी काय करणार, M म्हणजे काय, सेंट्रल मेटल ॲटम. मग सेंट्रल मेटल ॲटम साठी मी काय घेणार, तर प्लॅटिनम घेणार. आपला काय घ्यायचा आहे, सेंट्रल मेटल ॲटम. कोणताही एक मेटल घ्या, तो मेटलच पाहिजे, ठीक आहे. कोबाल्ट घ्या, ठीक आहे, किंवा मग प्लॅटिनम घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आता मी जर प्लॅटिनम घेतला, मागच्या लेक्चरमध्ये मी CO घेतला होता, म्हणजे कोबाल्ट घेतला होता, ठीक आहे ना. म्हणजे मी प्लॅटिनम घेतला. पहिले M2 म्हणजे काय, M2 म्हणजे जो असतो न्यूट्रल ॲटम. न्यूट्रल ॲटम कोणताही घ्या, मी NH3 घेतो. NH3 किती आहे, 2 आहे, ठीक आहे. न्यूट्रल ॲटम किती आहे, 2. आता B2 म्हणजे कोणता ॲटम, B2 म्हणजे असा ॲटम ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. मग क्लोरीन किंवा ब्रोमीन हे सिंपल एक्झाम्पल आहे. मग मी जर क्लोरीन घेतला, Cl किती L आहे, 2. समजलं. हा ह्याचा फॉर्मॅट मी ह्याच्यामध्ये लिहिला, समजलं तुम्हाला. M म्हणजे काय, सेंट्रल मेटल ॲटम, हा वाला कोणताही घ्या. A2 म्हणजे काय, न्यूट्रल लिगेंड्स 2 आहे म्हणून 2 घेतले. B2 घ्यायचा आपल्याला. B2 म्हणजे कोणता की जे आयोनिक लिगेंड्स असतो, आयोनिक म्हणजे निगेटिव्ह लिगेंड्स. मी Cl2 घेतला कारण मी 2 आहे, B2 आहे म्हणून 2 घेतला, ठीक आहे. मग आता मी स्क्वेअर प्लेयर कॉम्प्लेक्स तयार करतो. एक सिस आयसोमेरिझम आणि दुसरा कोणता तयार करेल मी, ट्रान्स आयसोमेरिझम, ठीक आहे. खूप सिंपल आहे. सिस आयसोमेरिझम कसं तयार करायचा. आता मी समजा हा एक, पहिले मी सिस तयार करतो आणि एक ट्रान्स तयार करून दाखवतो. असाच एक सेंट्रल मेटल ॲटम घेतो, इथे पहा. आता मी अजून एक सेंट्रल मेटल ॲटम घेतो या फॉर्म मध्ये, ठीक आहे. इथे काय घेईन मी, पहा. स्क्वेअर प्लेयर कॉम्प्लेक्स आहे ना आपला, स्क्वेअर प्लेयर कॉम्प्लेक्स. मग आता स्क्वेअर प्लेयर कॉम्प्लेक्स मध्ये सेंट्रल मेटलचा ॲटम जो असतो तो कोणता असतो, मेटलला, म्हणजे प्लॅटिनम, ठीक आहे. मेटल कुठे असतो, स्क्वेअर प्लेयर कॉम्प्लेक्स मध्ये सेंट्रल मेटल ॲटमला. नंतर आता मला काय घ्यायचंय, NH2 किंवा Cl2. पहिले मला काय तयार करायचंय, सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम. मग सिस आयसोमेरिझम तयार करायसाठी मी काय करेल, ठीक आहे, की अपोजिट साइडला सेम लिगेंड्स नाही आले पाहिजे, ठीक आहे. म्हणजे अपोजिट साइडला सेम लिगेंड्स आले नाही पाहिजे. जर आले तर आपण त्याला ट्रान्स म्हणतो. मग एका साइडला आले पाहिजे सर्व. मग हा हे जो 2 NH3 आहे, मग हा NH3 इथे लिहिली, ठीक आहे. अजून एक NH3 कुठे लिहिली, NH3 इथे लिहितो.
1 2 दोन NH3 आहे 1 2 Cl2 Cl आणि हा एक Cl, याला म्हणतो आपण सिस आयसोमेरिझम. म्हणजे कोणतेही दोन लिगेंड्स हे अपोजिट डायरेक्शन इथे आले का नाही, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो सिस आयसोमेरिझम. आता आपण ट्रान्स आयसोमेरिझम तयार करू. सेंट्रल मेटल ॲटमला मी प्लॅटिनम घेतो, ह्याला म्हणतो आपण सेंट्रल मेटल ॲटम. आता मला ट्रान्स आयसोमेरिझम तयार करायचा आहे. ट्रान्स म्हणजे काय की दोन लिगेंड्स, दोन सारखे लिगेंड्स हे काय पाहिजे अपोजिट डायरेक्शनला पाहिजे. मग माझ्याकडे Cl किती आहे 2 आहे, मग मी एक Cl इथे लिहिल आणि एक Cl इथे लिहिल, आले हे अपोजिट डायरेक्शनला. NH3 किती आहे 2 आहे, मग NH3 एक मी इथे लिहिल NH3 आणि एक NH3 इथे लिहिल या फॉर्ममध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपण सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम हे तयार केले. ठीक आहे. सिस आयसोमेरिझम म्हणजे काय की सारखे लिगेंड जे असतात ते अपोजिट डायरेक्शनला नाही आले पाहिजे, त्याला आपण सिस आयसोमेरिझम. आणि ट्रान्स आयसोमेरिझम म्हणजे काय की जे सारखे लिगेंड्स असतात ते लिगेंड्स हे अपोजिट डायरेक्शन दिसले पाहिजे. जसे Cl Cl क्लोरीन क्लोरीन हे अपोजिट डायरेक्शनला आहे, NH3 NH3 हे अपोजिट डायरेक्शनला आहे, त्याला म्हणतो आपण ट्रान्स आयसोमेरिझम. अशा प्रकारे आपण दोन आयसोमेरिझम तयार केले, एक सिस आयसोमेरिझम आणि दुसरा आपण तयार केला ट्रान्स आयसोमेरिझम. तर अशा प्रकारे अजून एक मी तुम्हाला एक्झाम्पल एक समजावून सांगतो सिस आयसोमेरिझमचं आणि ट्रान्स आयसोमेरिझमचं. आता मी तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल घेतो सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम. आता इथे पहा दुसरं एक्झाम्पल घेतो मी. ठीक आहे, Ma2BC Ma2BC. आता आपण त्याचं जिओमेट्री आयसोमेरिझम तयार करू. ठीक आहे. M म्हणजे काय सेंट्रल मेटल ॲटम, मग मी इथे घेतला प्लॅटिनम. हा M म्हणजे काय सेंट्रल मेटल ॲटम. A2 म्हणजे काय न्यूट्रल लिगेंड. न्यूट्रल लिगेंड तुम्ही कोणताही घेऊ शकता, दोन असल्यामुळे NH3 दोन घेतले. ठीक आहे. B आणि C, मग आता इथे आपल्याला दोन लिगेंड घ्यायचे आहे BC, पण लिगेंड्स कोणते घ्यायचे आहे त्याच्यावरती चार्ज फॉर्म असतो तो, म्हणजे क्लोरीन मायनस किंवा मग ब्रोमीन मायनस. सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे. B म्हणजे आपण Cl घेतला, क्लोरीन घेतला, आणि C म्हणजे काय घेतला आपण Br ब्रोमीन घेतला. अशा प्रकारे मग आता हा जो आपला स्क्वेअर प्लेन कॉम्प्लेक्स आहे, ह्या स्क्वेअर प्लेन कॉम्प्लेक्स किंवा मग टेट्राहेड्रल जी जिओमेट्री आहे, या जिओमेट्रीमध्ये आपल्याला काय तयार करायचं आहे की एक सिस आयसोमर तयार करायचा आहे आणि एक ट्रान्स आयसोमर तयार करायचा आहे. ठीक आहे. मग आता प्लॅटिनम मी कुठे घेईल सेंट्रल मेटल ॲटमला, हा प्लॅटिनम मी सेंट्रल मेटल ॲटमला घेतला. ठीक आहे. मग आता मी सिस आयसोमेरिझम तयार करेल. सिस आयसोमेरिझम तयार करत असताना मी सेम डायरेक्शनला कधी लिहिणार नाही. जो सारखे लिगेंड्स आहे मी एका डायरेक्शन कधी लिहिणार नाही, कारण हे सिस आयसोमेरिझम आहे. मग हा जो दोन NH3 आहे, एक NH3 मी इथे घेतला, एक NH3 इथे लिहिला, क्लोरीन ब्रोमीन आहे, क्लोरीन एक इथे लिहिला आणि एक ब्रोमीन मी इथे लिहिला. तुम्हाला दिसतो का सेम लिगेंड अपोजिट डायरेक्शन दिसतात का नाही दिसत. मग आपण ह्याला काय म्हणू सिस आयसोमेरिझम. आता ट्रान्स आयसोमेरिझम, आता सिंपल आहे. ट्रान्स आयसोमेरिझम म्हणजे काय अपोजिट डायरेक्शनला सेम लिगेंड असायला पाहिजे, मग आपण त्याला म्हणतो की ट्रान्स आयसोमेरिझम. मग इथे NH3 आहे दोन, मग आपण काय करू अपोजिट डायरेक्शन दाखवून देऊ, म्हणजे आपण ट्रान्सफॉर्म होईल तो. मग एक NH3 इथे लिहिला, एक NH3 मी इथे लिहिला, राहिला काय क्लोरीन आणि ब्रोमीन, एक क्लोरीन इथे लिहिला आणि एक ब्रोमीन मी इथे लिहिला, एक NH3 हे अपोजिट डायरेक्शनला गेले, बरोबर आहे. म्हणून आपण ह्याला काय म्हणू ट्रान्स आयसोमेरिझम. आणि इथे कोणताही लिगेंड आपला अपोजिट डायरेक्शनला नाही आहे, म्हणून आपण ह्याला काय म्हणू सिस आयसोमेरिझम. समज तुम्हाला आता सिस आयसोमेरिझम आणि ट्रान्स आयसोमेरिझम म्हणजे आपण आज येथे स्क्वेअर जिओमेट्रिकल आयसोमेरिझम ऑफ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स किंवा मग टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स हा इथे स्टडी केलेला आहे. ठीक आहे. एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला समजून सांगितलं आहे की स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये काय असतात की चार लिगेंड सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असतात, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो की स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स किंवा मग टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. टेट्रा म्हणजे चार. ठीक आहे ना. चार लिगेंड जे असतात हा एका सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असतात, म्हणून आपण त्याला टेट्राहेड्रल जिओमेट्री असं म्हणतो. ठीक आहे. मग आता आपण दोन एक्झाम्पल पाहिले. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट मी तुम्हाला डिस्कस करेन. ठीक आहे. थँक्यू.